श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. या चातुर्मासाच्या कालावधीत दानाला विशेष असे महत्त्व आहे. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी काही गोष्टींचं दान करायचं आहे. तर त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्याचबरोबर चातुर्मासाचे काही नियम देखील आहेत, ते देखील पाळायचे आहेत. ते कुठले आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हिंदू धर्मात बघा, चातुर्मास हा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. या 4 महिन्याच्या कालावधीत भगवान विष्णू हे विश्व चालवण्याचे सर्व कार्य हे भगवान शिवांवर सोपवून योग निद्रामध्ये जातात आणि आता श्रीहरी विष्णू हे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील देव उठणी एकादशीला परततात. अशा परिस्थितीत चातुर्मासाच्या या विशेष काळात भगवान विष्णूंच्या अनुपस्थितीमुळे विवाह, नामकरण विधी, गृहप्रवेश इत्यादी सर्व जी काही प्रकारची कामं आहेत, जी शुभ कार्य आहेत, ती पूर्णपणे वर्ज्य आहेत. मात्र या काळात केलेले दान आणि त्याचबरोबर धार्मिक कार्य आणि पूजा यांचे फळ जे आहे ते सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी अधिक प्राप्त होत असते. याशिवाय चातुर्मासाचे काही महत्त्वाचे नियमही आहेत. ते पाळले नाहीत तर बघा, तुम्हाला काही त्रास देखील सहन करावा लागतो. तर मी तुम्हाला अशी 5 कामे सांगणार आहे, ज्याचे पालन या चातुर्मासाच्या काळात दररोज केल्यास तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. तर चातुर्मास हा अतिशय महत्त्वाचा कालावधी मानला जातो. या काळात माणसाने संन्याशीसारखे जीवन जगले पाहिजे. त्याचबरोबर बघा, सूर्योदयाच्या पूर्वी उठतात आणि दररोज स्नान करून पूजा पाठ करणं तितकंच महत्त्वाचं आहे. चातुर्मासाच्या काळात ब्रह्मचर्याचं पालन नक्कीच करावं. त्याचबरोबर कमी बोलणं, चातुर्मासात एकाच वेळी भोजन करावं असं देखील म्हटलं जातं. चातुर्मासात खाण्यापिण्याचे देखील विशेष काही नियम आहेत. या काळात तळलेले अन्न टाळावे. त्याचबरोबर दूध, दही, साखर, मसाल्याचे पदार्थ ते देखील खाण्यास निषिद्ध मानलं जातं. याशिवाय चातुर्मासात त्याचबरोबर जे काही मांसाहार अन्न आहे, मद्यसेवन आहे, ते देखील पूर्णपणे वर्ज्य करणं तितकंच महत्त्वाचं आहे. चातुर्मासात भगवान श्रीहरी विष्णूंची रोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजा करावी. श्रीहरी विष्णूंच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे. यावेळी विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने विशेष फळ हे मिळत असतं. चातुर्मासात पूजापाठ आणि धार्मिक कर्मांचे अनेक विधी फल हे प्राप्त होत असतात. त्याचबरोबर दानाला देखील विशेष महत्त्व आहे. विशेषतः कोणत्याही विशेष प्रसंगी वस्तूचं दान करणे अधिक शुभ मानलं जातं. चातुर्मासातही दान देण्याची परंपरा आहे. या काळात प्रामुख्याने 5 प्रकारचे दान दिले जाते. तर चातुर्मासात पशु, पक्षी आणि गरीब आणि त्याचबरोबर गरजू लोकांना खाऊ घालावं. या काळात गरीब आणि गरजू लोकांना कपडे दान करावी. यथाशक्ती जे शक्य होईल ना ते गरीब आणि गरजू लोकांना कपडे दान करायचे आहेत. त्याचबरोबर बघा, मंदिरात दिवा नक्कीच लावावा किंवा स्वच्छ आणि वाहत्या पाण्यात एखादा दिवा प्रज्वलित करून तो तुम्ही पाण्यात सोडला तरी देखील चालणार आहे. मंदिरात सेवा केली तर अतिशय उत्तम. यासोबतच चातुर्मासात एका भांड्यात तेल टाकून त्यात तुमचा चेहरा बघायचा आहे आणि नंतर ते तेल जे आहे ते शनी मंदिरात तुम्हाला दान करायचं आहे. याने देखील तुमच्या बघा खूप फायदा होतो. तुमच्यातली नकारात्मक जी ऊर्जा आहे ती निघून सकारात्मक तुमची ऊर्जा ही तयार होऊन पॉझिटिव्ह विचार मनामध्ये येत असतात.
त्याचबरोबर चातुर्मासाच्या काळात ध्यान आणि उपासना, सेवा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या काळात विशेष सेवा, उपासना काही केले तर त्याचे विशेष फळ हे प्राप्त होत असते. तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.